जय शिवराय भावांनो, तुम्ही आपला व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलेला असेल तर तुम्हाला कळलेले असेल की आपला व्हिडिओ कशावरती होणार आहे. चला तर आता आपण एडिटिंगला सुरुवात करूया. पहिले आपल्याला सुपर VPN ओपन करायचे आहे. ओपन झाल्यानंतर ते कनेक्ट करायचे आहे. कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इमेज दिला जाईल. तो इमेज घ्यायचा आहे, त्याला ॲड करायचं आहे. ते वरती कोपऱ्यामध्ये जायचं आहे, त्याला फुल करून घ्यायची स्क्रीन बॅक यायचं आहे. रेशोवरती जायचं आहे आपल्याला 9:16चा रेशो घ्यायचा आहे. इथं राईट करायचं आहे. परत आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आहे. खाली असं स्प्लिट करायचं आहे, सरकवायचं आहे. याला हे बेसिकवरती जायचं आहे. स्केलवरती जाऊन ह्या इमेजची साईज अशा प्रकारे वाढवायची 134 पर्यंत 135 पर्यंत वाढवायची. परत बॅक यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. साऊंडमध्ये जायचं आहे. तुम्हाला एक ऑडिओ दिला जाईल, तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे. इमेजवरती क्लिक करायचं आहे. शेवटपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर बॅक यायचं आहे. ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक PNG दिली जाईल. त्या PNGला अशा प्रकारे सेट करायचं आहे. त्यानंतर तिची आपल्याला साईज वाढवायची. बेसिकवरती जायचं आहे. अशा प्रकारे तिची साईज आपल्याला इन्क्रीज करायची. परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तिला आणायचं आहे शेवटपर्यंत. त्यानंतर परत आपल्याला ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल, ती घ्यायची आहे. तिला अशा प्रकारे ॲड करायचं आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर त्या व्हिडिओच्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे. तिची साईज आपल्याला थोडी वाढवायची. बेसिकवर जायचं आहे. अशा प्रकारे साईज वाढवायची आणि राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडवर जायचं आहे. ब्लेंडवर गेल्यानंतर लाईटन ह्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे राईटवरती. त्यानंतर इथपर्यंत यायचं आहे. त्या व्हिडिओची क्लिपचा समोरचा भाग आपल्याला स्प्लिट करायचा आहे. तो पुढचा भाग सिलेक्ट करून त्याला डिलीट करायचा. त्यानंतर ॲडिंगवर क्लिक करून हे एंडिंग आपल्याला हे डिलीट करायचं आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला दिसून जाईल हा इफेक्ट क्रोमॅटिक. परत तोच इफेक्ट आपल्याला असं समोर ओढायचा आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. म्हणून व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.